अमरावती विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा भाग समजला जाणारा म्हणजे जुनी अमरावती। अंबागेट जवाहर गेटच्या आतील राजकारणच संपूर्ण अमरावती विधानसभेचे गणित बदलू शकते। त्यामुळे या परिसरात सर्वच उमेदवारांचे लक्ष अधिक असते। म्हणूनच अमरावती विधानसभेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांची पदयात्रा जुन्या अमरावतीच्या केंद्रस्थानातून अर्थात बुधवारा येथून काढण्यात आली। या पदयात्रेचे विराट स्वरूप बघता विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले होते। या पदयात्रेची सुरुवात सर्वप्रथम आझाद हिंद मंडळ पासून करण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात व आतिषबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। डॉक्टर सुनील देशमुख यांना विजयी बनवण्यासाठी भाजप सेना युतीचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारोच्या संख्येने व स्वयंस्फूर्तीने निघालेली ही पदयात्रा संपूर्ण परिसरात फिरली व डॉक्टर सुनील देशमुख यांचे जागोजागी स्वागतही नागरिकांनी केले। स्त्रियांनीही त्यांचे औक्षवाण केले। तर डॉक्टर सुनील देशमुख यांनी सर्वांना आशीर्वाद मागत येत्या 21 तारखेला भाजप सेना युतीला मतदान करून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। अंबागेट, जवाहर गेट, महाजनपुरा, सराफा या संपूर्ण परिसरात ही पदयात्रा फिरली। व त्यामुळे गेटच्या आतील परिसर पूर्णपणे भगवामय झाल्याचे दिसून आले। डॉक्टर सुनील देशमुख, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही या पदयात्रेदरम्यान देण्यात आल्या। सुनील भाऊ, विजय तुमचा निश्चित होणार असा स्थानिक वरिष्ठ नागरिकांनी डॉक्टर सुनील देशमुखांना आशीर्वाद दिला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।